नमस्कार, नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींविषयी एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना व्यवसायाची मोठी संधी मिळणार आहे. फक्त 1500 रुपयेच नाही, तर आपल्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेतून आपल्यासाठी व्यवसाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठा आधार बनलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या योजनेबाबत नुकतेच 2 अत्यंत महत्त्वाचे आणि तुमच्या भवितव्यासाठी फायदेशीर अपडेट समोर आलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असेल किंवा काही कारणास्तव तुमचे हप्ते अडकलेले असतील, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. नुसते 1500 रुपये मिळवण्यापलीकडे जाऊन आता महिलांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. चला तर मग हे 2 मोठे बदल नेमके कोणते आहेत आणि काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुमचे हप्ते अडकले तर लगेच करा KYC आणि तुमच्या KYCमध्ये तुम्ही सुधारणा करा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अपडेट हा की KYC प्रक्रियेबाबत आहे. बऱ्याच महिलांना सुरुवातीला योजनेचे पैसे आले, पण नंतर अचानक त्यांचे हप्ते येणे बंद झाले. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या KYCमध्ये राहिलेल्या काही त्रुटी किंवा चुका. पण यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. शासनाने ही चूक सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत तब्बल 17 लाख महिलांनी आपल्या KYCमधील चुका सुधारलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांना जानेवारी महिन्याचा रखडलेला हप्ताही वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमचे पैसे अजूनही अडकलेले असतील तर लवकरात लवकर तुमची KYC अपडेट करून घ्या. एकदा का तुमची माहिती अचूक झाली की येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात नक्कीच जमा होईल. नुसते पैसे खर्च करू नका, मैत्रिणींसोबत मिळून स्वतःची पतसंस्था काढा. मैत्रिणींनो, दुसरी गोष्ट अशी की खरंच खूप कौतुकास्पद आणि महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना देणारे आहे. लाडकी बहीण योजनेचा उद्देश फक्त महिलांना दरमहा 1500 रुपये देणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर या मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र व्हावं, यामागचा हा मूळ हेतू आहे. यासाठी प्रशासनाने आणि सहकार भागाने महिलांना एकत्र येऊन नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचं मोठं आवाहन केलं आहे. 8 मार्च 2019च्या शासन निर्णयानुसार यासाठी काही नियम व निकष आखून देण्यात आलेले आहे. मोठ्या शहरांसाठी म्हणजेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी पतसंस्था सुरू करण्यासाठी साधारण 1000 ते 2000 सभासद आणि 15 ते 30 लाख रुपयांचे भागभांडवल असणं आवश्यक आहे. इतर महानगरपालिका आणि ग्रामीण भागांसाठी येथील अटी थोड्या शिथिल असून 500 ते 800 प्राथमिक सभासद आणि 10 ते 20 लाख रुपयापर्यंतचे भागभांडवल जमा करून तुम्ही स्वतःची नागरी सहकारी पतसंस्था नोंदवू शकता. थोडक्यात काय, तर शासनाने दिलेली ही 1500 रुपये केवळ घर खर्चात न संपवता परिसरातील सर्व लाभार्थी महिलांनी एकत्र यावं आणि छोटी छोटी बचत करावी आणि त्यातून स्वतःचा एखादा व्यवसाय आणि पतसंस्था उभी करावी, अशी प्रशासनाची इच्छा आहे. मैत्रिणींनो, ही एक सुवर्णसंधी आहे. तुमची KYC अपूर्ण असेल तर ती आजच पूर्ण करा आणि आपल्या परिसरातील इतर महिलांसोबत चर्चा करून नवीन उद्योग किंवा पतसंस्था सुरू करण्याच्या दृष्टीने तुम्ही नक्कीच पावलं उचला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या बातम्यांसाठी चॅनलवरला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.